आजारी पडलो राव, सर्दीनं जाम झालं. पेरू खाल्लेलं त्या ओडिसामध्ये, त्यामुळं सर्दीनं जरा जाम झालं. त्यामुळे आवाज जरा ताट बसते बघा ना, जम्पर सारखं झालंय ते. भावना अच्युतापुरमचा यो रस्ता एक जायला यायला बंद केलाय बघा, या गावातनं लेप मारून इकडे जायला. भावना लोड काय भरलाय बघा की येणं. कसा आहे? जय बजरंग बली की जय. पाहून फळं घ्यायला थांबलेलो, फळं घेतली, फ्रूट सफरचंद आणि संत्रे घेतल्या. हे उपवासाचं सगळं. रामोजी फिल्म सिटी, रामोजी लय मोठी आहे बरं का, आतमध्ये खतरनाक आहे. आपण घे नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथम तर भावांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर रात्री आपण उडीसावरून खाली करून आपण आलेलो इथं विशाखापट्टणमला. अन्नपूर्णा ट्रान्सपोर्ट आहे बघा. इथं बघा आपल्या महाराष्ट्रातल्या किती गाड्या लागल्या. अरे बाबा बाबा बाबा, 8-9 पिकअप आहेत. तर आपल्याला ह्या दादाने ऑर्डर दिली बघा, MH14K3480. यांच्याकडे एक ऑर्डर आली ग्रुपवर, बेंगलोरवाल्याची होती. मग ती ऑर्डर आपण आता घेतली आणि निघालोय भरायला. आपण सांगलीचा माल भरतोय विशाखापट्टणम वरून. रेट जेमतेम आहे या मार्केटच्या परिस्थितीनुसार, त्यानुसार आपलं भरून निघायचं. थांबण्यात अर्थ नाही, मला पण पोहोचायचं, मित्राचं लग्न आहे. तर चला, नवीन असा आपला प्रवास चालू होतोय विशाखापट्टणम टू सांगली. पहिल्यापासून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला आता करू व्हिडिओला सुरुवात. नाव काय तुमचं? सोमनाथ. सरनेम झडगे. सोमनाथ घडगे, पुण्याची गाडी यांची. इंटर त्यांनी आपल्याला ऑर्डर दिली. त्यांच्याकडून निघालो आता भरायच्या दिशेनं. ट्रान्सपोर्ट मधून बाहेर पडतो. इथं लय गर्दी आहे. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, जय श्री महाकाल करूया. आता लोकेशन लावतो आणि निघून जातो. इथून 30-32 किलोमीटर भरायचंय आणि जेवण करून मग जाऊ. चला निघूया. आजारी पडलो राव, सर्दीनं जाम झालं. पेरू खाल्लेलं त्या ओडिसामध्ये, त्यामुळं सर्दीनं जरा जाम झालं. त्यामुळे आवाज जरा निघणं आहे मुश्किल आहे. जाम झाले. इंस्टाग्रामचे व्हिडिओ मी त्यासाठी टाकले नाहीत, व्हॉइस ओव्हर करायला येणं झालंय, कारण घाच्यानं तेवढा आवाजच निघणं झालाय. आता घरी गेल्याशिवाय क्लिअर होणार नाही. आता जातोय घरी. आज परवा दिवशी तर पोहोचतोय आपण सांगलीला. खाली करून घरी येऊ आणि मग बघू तिथनं परत कुठं MT यायचं मुंबईला का काय करायचं ठरवू. तिकडून त्याआधी भरून येऊ. तर चला निघालोय आपण आता. मला वाटतं जेवण करायचं होतं पण टाइम झालाय भरपूर. आंघोळ केली त्यामुळं वेळ लागला जरा, कारण ऊन आल्याशिवाय आंघोळ करू शकत नाही इथं, कारण लय गरम होते राव त्या कंपनीचं. मग तिथनं पुढे ठरवू बाकीचं काय कसं कसं काय आहे. वर्दी घातले म्हणलं तुम्ही समजलंच असाल. निघालोच आपण. आणि युनिफॉर्मचा एक लफडा असा झालाय, मला ते टाईट बसायला लागले. आता तब्येत वाढली का काय काय माहिती, पण एकदम टाईट बसते बघा ना, जम्पर सारखं झालंय ते. बघा कसलं टाईट बसलंय बघा. दंडात फुल टाईट झाले. पहिला आपण फिटिंगच शिवलेलं, आता दंड वाढले का काय काय माहिती. फुल फिटिंग झाले. आता गेल्यावर मला शिवली पाहिजे दुसऱ्या वरत्या दोन ड्रेस शिवू आपण, काय विषय नाही. लागतं आपल्याला, आपलं कामच आहे ते. तर चला आता आपण आलोय अंकापल्लीला आणि इथून आता पुढे लेफ्ट मारायचं. अच्युतापुरमला फार्मा मेडिसिन कंपनी आहे, तिकडे जायचं आहे. तर भाडं हे सकाळीच आपल्याला आलेलं. सकाळी म्हणजे आम्ही पोहे वगैरे करत होतो गाडीमध्ये सकाळी नाश्त्याला. तो पण ते दादा आले, म्हणले अरे कंटेनर एकच होते आपले तिथं. म्हणजे असं भाडं आहे कंटेनरचं, सांगलीचं, बेंगलोरवाल्याचं आहे. मग ठीक आहे, मी म्हटलं भरूया. मी त्याला सांगितलं 25,000 रुपये भाडं. तो म्हटलं अरे यार इथला भाडा होता है क्या, वहां से 19 पिढी 20 पिढी आता है उसमें. अरे मग म्हटलं किती देणार. आपण लागलो अच्युतापुरम रोडला, टर्न मारलाय. सिंगल रोड आहे. इथून दाखवते 30 मिनिटाचा रस्ता. रनिंग तर 20 किलोमीटर, पण अर्धा तासाचं दाखवते रस्ता. रस्ता खराब असणार आहे त्यामुळं. तर चला कंपनीपाशी पोहोचूया आणि भरून घेऊया. 3:30 वाजता तो ये म्हणलाय. मग मी निघालोय 2 वाजता तिथनं. म्हणलं जरी तास दीड तास अर्धा तास तिथं जाऊन थांबलो तरी काय विषय नाही. रस्ता खराब आहे, बरं झालं लवकर निघलो आणि जाऊन भरून घेऊया. 400-500 किलो माल आहे बोलला. फार्मा कंपनीचं असणार म्हणल्यावर तेवढं पण नसेल, त्याच्यापेक्षा कमी असू शकतं. सांगलीला खाली होणार आहे. सांगलीचा प्रॉपर ॲड्रेस माहीत नाही आपल्याला कुठं, बघू आता कुठं होतंय. खाली करून डायरेक्ट आपण येणार सांगलीवरून एका रेषेत घरी.
भावना आपण पोहोचलो अच्युतापुरम इंडस्ट्री एरिया. हा फार्मा इंडस्ट्री एरिया आहे सगळा विशाखापट्टणमचा. मागच्या वेळी आपण हैदराबादचा माल भरलेला बघा, इकडून 5 किलो माल भरलेला पेटी एक. ते डाय होती बघा, तेवढंच आहे. म्हणजे तसंच काहीतरी माल असेल, एक ड्रम वगैरे काहीतरी असेल, इकडे ड्रग्स असतील ते भरायचे निघायचं. बघू शकता हे सगळं मेडिसिन कंपनी आहेत बरं का. हे आदिस्थान इथं जायचं आहे आपल्याला, राजस्थान काहीतरी कंपनीचं नाव आहे असं. लोकेशन आले राहिले अजून बघा 6 किलोमीटर आहे. चला 10 मिनिटं सांगते पोचूया. पाहुण्या फार्मा कंपनी पेक्षा आले का असलं घाण वास मारते ना, आगा नगो वाटते राव. आता हे लवकर पाडते भरून सोडणं का बघ, माझं पोट खराब होतं असल्या कंपनीत. आणि ते खराब जर वास यायला लागला ना, लय घाण येतो त्याचा. त्यामुळं पाटक्यानं भरून जायचा प्रयत्न करू. एक दोन ड्रम असेल पाडती भरून कल्टी मारू. आता ही चुकलो तुम्ही जरा रस्ता इथलं लेपला मॅप धावते, तिसरीकडून तिथनं रस्ताच बंद आहे. विचारलं मग तिथं इथं लेपला पुढं कंपनी युनिट 2. आपण युनिट 2 ला जायचं आहे. बघूया आता कुठं इथं समोर लेपला आहे म्हटलंय. बघू आता वर कसला कडक सिक्युरिटी पळतच आला राव. भाऊ कंपनी असली भांगार बोर्डाची होती का नाही, तिथं मोबाईल जमा केलेला. आता मोबाईल जवळजवळ 2 तास कंपनीत लोडिंगला गेल्या 5 मिनिटात भरली. पण पेपरला तर जवळजवळ 1.5 तास लावला मला. त्यामुळे 2 तास गेले आणि मोबाईल जमा होता. त्यामुळे याड्याकच झालं मला. दोन्ही मोबाईल जमा आईला म्हणजे एकच जमा केला असता बरं झालं असतं. मेडिसिन कंपनी होती, फार्मा कंपनी, त्यामुळं मोबाईल जमा करतात. जमा केला आता भरून निघलोय बघा. चला आता आपल्या करूया प्रवासाला सुरुवात. भावना अच्युतापुरमचा हे रस्ता एक जायला यायला बंद केलाय बघा. या गावातनं लेप मारून इकडे जायला लागते. कोण येत असेल तर इकडनं मोठ्या गाड्या घेऊन येत जाऊ नका बरं का इकडनं, कारण गावात यायला लागते ना. नो एंट्री जर घातली गावात तर 1000 रुपये फाईन केलाय बरं का यांनी. त्या गावातनं बारकाट गाव आहे, त्यातनं घालायला लागते. इथनं फक्त बारक्या गाड्याच अलाउड आहे, मोठ्या गाड्या अलाउड नाही. हवालदार फाईन मारतात. चला आपण घातली गावात, काही विषय नाही. आपल्या गाडीला काही नो एंट्री बिंट्री नाही. त्या बारक्या गाड्यांचा काही विषय नाही, मोठ्या गाड्याला आडी होत्यात. मी आपला धावतोय रोड, पण पुढनं फिरून या बांध धावलाय तिकडनं. या चहा प्यायला बघा, चहा पितोय. पहिला चहानं टायमिंग थंड वाजते. एकतर जाळ केला इथं थांबलोय. हा लय भारी वाटतं. चहा मारतून निघतो. चला हो ना, पुढे आलो. भूक लागली. मस्त असा राईस घेतला, अंडा राईस. आणि आता दणका लावतो निघतो पुढं, कारण भूक लागलेली जाम. सकाळचं काही खाल्लं नाही. चला बघू शकता. भावना आपण हायवेला लागलो. मस्त असं जेवण केलं. जेवण म्हणजे राईस खाल्ला, कारण झोप यायला नको. दुसरं काय खाल्लं असतं तर झोप येणार थोडे वेळ. म्हणलं आपलं खमाम बिमाम पास करून पुढं कुठं पण झोपला हैदराबादच्या अलीकडे तरी चालते. मिनिमम 300 किलोमीटर अंतर हाणू आणि मग झोपू तेलंगणामध्ये. तर चला निघूया. मस्त असं जेवण झालं, पोट भरलं, निघूया. तर भावना आपण पोहोचलोय राजमंड्रीला. आता हा सरळ जातो राजमंड्री सिटी, विजयवाडा. आणि आता राईट घेणार आहे आपण खामाम साईडला. खामामला इथून पुढं आता हे बघा 290 मीटरवर राईट आहे. खामाम बोर्ड आला बघा खामामचा. इथून खामामला राईट जातो. हा राजमंड्री बायपास आधी खामांडला जाणारा रोड. भावना हा आपला लागलेला आहे बघा गोदावरी नदीचा ब्रिज. राजमंड्रीला गोदावरी नदी भरपूर लांबडा हा ब्रिज आहे. 2-2.5 किलोमीटरचा ब्रिज आहे. आणि बघू शकता खाली काय मासं बिस पकडतात का काय रात्रीची. तर बघा बोटी आहेत सगळ्या. मच्छीवाले आहेत बहुतेक. मच्छीवाली रात्रीच्या लाईट वरती मच्छी मारतात. खायला भारी आहे गोदावरी नदी. मच्छी पण लय भारी खायला लागत असेल बरं का गोदावरीची. 1 नंबर. लय मोठी नदीचं पात्र, लय मोठ्या गंगेसारखं खतरनाक. आणि इकडे राजमंड्री साईडला मोठ्या मोठ्या नद्या आहेत. बाकी काय विषय नाही. तर चला आपण आता खामाम रोडला मारलेला आहे टर्न. इकडून कसं टोल पण वाचतो आणि किलोमीटर पण कमी पडतं, त्यामुळे इकडून जाणार. विजयवाडा जाऊन परत डबल टोल लागतो. 700-800 रुपये वाचतात इकडून, त्यामुळे इकडून जायचं.
भावानं लोड काय भरलाय बघा की येणं. अरा कसा आहे हा. टायर सुद्धा हलतोय बघा लाड 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 लाड. अर्धा रोडच कॅपेच केलाय भावानं. हा नाद करायला नाही बुसकाटवाल्याचा. कसा आहे दणका आहे का नाही दणका. बांधले पण लय भारी बर का प्रत्येक ठिकाणी रस्त्या. कुठली गाडी आहे 6 टायर गाडी आहे राव. एवढा माल आहे. कसलं भारी बांधले त्यानं भरले पण भारी. नाद करायचा नाही हाय विषयच नाही. भावानं तेलंगणा चेकपोस्टला पोहोचले आणि तेलंगणाचं चेकपोस्ट बंद पडलंय आता. तर टीपी काढायची होती. टीपी काढायला गेलो आणि ते काय सर्व डाऊन होतं काय पेंडिंगच पडली राव. मग कधी पेंडिंगच निघणं झालंय. मग इथं टीपीवाला आहे शेजारी त्यापेक्षा टीपी काढायला गेलो पण त्याला पण काही निघणं झाले. त्याला मग ते म्हणलं 1 तास थांब. मग आता इथंच 1 तास पडी मारतो तोपर्यंत सर्वर झालं ओके तर टीपी काढून मग निघू. कारण पुढं हवालदार उभे चेक करतं. उगाच लापडा नको. तर चला पडी मारू आणि बघू तासाभरानं का उठवतो म्हणलाय तो झोप येतच बघू. तर गुड मॉर्निंग भावांनो. वाजलेत 5. आपण झोपलेलो 1:30 पावणे 2 वाजता आणि त्यानं 5 साडेपाच वाजता उठवलंय मला. 5:15 झालेत आणि टिपी काढली. महत्वाची टिपी काढली आणि निघालोय. कारण रस्त्याचे आरटीओ उभा असतात ते लग्नाचे. बाकी बॉर्डर तर बंद आहे पण आरटीओ चेक करतात. खांबा बेमला आरटीओ असतो. उगाच चेक केलं आणि झालं लपडं म्हणजे कुठं बसता. त्यामुळं मग टिपी काढून घेतली आणि निघलोय आता. आणि महत्वाचा विषय असा झाला भावाने जिथं झोपलो होतो मी रस्त्याकडेला झोपलो होतो. अरे रस्त्याकडेला मला 3 उठवलं बघा. आपल्या इकडचे 3 आपले फॅमिली मेंबर तिघांनी 3 वेळा उठवलं. झोप मोड झाली 3 वेळा. तर भावांनो असं उठवत जाऊ नका राव. झोपल्यावर रस्त्यात लपडा असते. एक तर कंटाळून झोपलेला असतं माणूस त्यात तुम्ही येऊन उठवता त्यामुळे लपडं होतं जरा. त्यामुळे उठवत जाऊ नका. झोपल्यावर कंटाळून आलेला असतो. बाकी काय नाही. झोप कंप्लीट झाली नाही त्यामुळं कसं आहे म्हणजे 3 तास तरी झोप होईल पण ती पण नाही झाली. कारण 3 वेळा जाग आली. एक तर थंडी वाजते झोप लागत नाही परत हा विषय राहतो. तर चला असू द्या काय विषय नाही. प्रेम आहे लोकांचं दुसरं काय नाही. तर आपण आता पोहोचलो खमामच्या अलीकडे. तर चला करूया आणखीन प्रवास चालू आपला दुसऱ्या दिवसाचा. तर गुड मॉर्निंग भावांनो. सकाळी सकाळी सूर्याचं मस्त असं दर्शन घेऊन आपली होती सुरुवात. तर बघू शकता आपण पोहोचलोय खमामच्या अलीकडं. रात्री येऊन झोपलेलं 3 तास झोप झाली त्यात पण 3दा उठवलं ती लोकांनी. त्यामुळं झोप पण नाही कंप्लीट झाली अशी बरी म्हणावी अशी. बघू शकता अजून पारूसच आहे. तोंड पण नाही धुतलं एवढं गार लागतंय कारण सर्दीने जाम झालं. आजारी पडणार आहे 2 दिवसातच. त्यामुळं अवघड विषय राहणार आहे जरा. आजारी 100% पडणार आहे. घरी जाणार नाही. आजारी पडणार आहे 1-2 दिवस. आपण रेस्ट घेणार आहे आठवड्यापर्यंत. जाणारच नाही मग. आजारी जर पडलो तर जातच नसतो. तर चला निघूया. थोडं व्हिडिओ सोडायचा होता म्हणून थांबलेलो 5 मिनिटं. म्हणलं व्हिडिओ सोडून टाकावं सकाळी. टेन्शन राहत नाही हो संध्याकाळचं. तर चला करतोय सुरुवात. भावना आज आहे शनिवार. आपला उपवास आणि घ्या हनुमानजीचं दर्शन. जय बजरंग बली की जय. कसं आहे लय मंदिर इथनं मग आतापर्यंत निघाल्यापासून सकाळपासून मला 10-12 तरी दर्शन झाले. मोठ्या मूर्ती त्यातली मला ही आवडली. खतरनाक भावनी. ही आहे खमाम सिटी. मोठी सिटी आहे बघू शकता का केवढी सिटी आहे. तर आता पुढं जाऊन कुठेतरी काहीतरी नाश्ता सॉरी आज उपवास आहे. काय भेटते उपवासाला बघूया. केळं वगैरे तर काय खाऊ शकत नाही कारण सर्दीने जाम आहे. पेरू खाल्ल्यामुळं कार्यक्रम लागलाय. इकडं सगळी मंदिरं लय खतरनाक बरं का आंध्रा तेलंगणामध्ये. मोठ्या हनुमानाच्या मूर्ती असतात. शनिवार आहे आज. मला जवळ 12-13 मूर्ती दिसल्या सकाळपासून. अलग बेलाब सकाळ भारीच भूक लागल्या राव. उपवासाचं काय मिळतंय बघितलं पाहिजे आता कुठं जुगाडला. इकडं उपवासाचं मिळणं मुश्किल आहे. चिप्स विप्स असलं काहीतरी फळं बिळं असलं घेतलं पाहिजे. खिचडी मिळणं मुश्किल आहे इकडे. चला बघू आता फळं वगैरे घेऊ. आय सिटी मध्येच भेटेल कुठं ना कुठं. संत्रे वगैरे घेऊ मस्त. ऍपल संत्रे दणका लाव. भावना नदी बघा सुकली पूर्ण. काय सुद्धा पाणी नाही ह्याच्यात. उगाच नॉर्मल वाड्यागत पाणी. एवढी मोठी नदी आणि वाड्यागत पाणी.
कसली नदी आहे बघा, खतरनाक, सगळी दगडच. हा भाऊन खामाम पास करून चहा प्यायला थांबलो. या चहा प्यायला, चहा म्हटलं घ्यायला लागतं कारण उपवास आहे, काय खाल्लं पण नाही. आता कुठं ते फ्रूट वगैरे घेऊ आणि मग निघू. भरपूर असा वेळ झाला आपल्याला बरं का, कारण तिथं झोपल्यामुळं 3 तास झोप पण झाली नाही व्यवस्थित. तर चला आता चहा घेऊन निघूया. भाऊन फळं घ्यायला थांबलेलो, फळं घेतली, फ्रूट सफरचंद आणि संत्र्या घेतल्या. हे उपवासाचं सगळं ठेवलंय ना बघा, घेतलं उपवासाचं, काय टेन्शन नाही आता. 100ला 5 फळ आहे तिकडं, म्हणजे कुठला पण घ्या तुम्ही 100ला 5. संत्रा घेतली ती 100ला 5, सफरचंद घेतलं तरी 100ला 5, अशी भानगड आहे. चला असू द्या, काय विषय नाही. घेतले या संत्री घ्यायला. आंबट आहे, लय आंबट आहे. भूकच जाम लागलेली, करणार काय. संत्री खाऊया. सफरचंद पण घेतल्यात, सफरचंद पण खाऊ, काय विषय नाही. संत्री लय आंबट आहे आणि बियाले येतात. मला वाटलं ती छोटीवाली 1 नंबर संत्री 350 रुपये किलो असते, ती 1 नंबर लागते टॉपची. ही पण आहे ठीक ठाक. भावानं लागले 4 लाईन, सूर्यापेठच्या रोडला लागलोय. सूर्यापेठ राहिलं 50. मस्त हा चिप्पीचा चालू आहे. हे काय बनवले, अरे वा 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 वा. हे कुठनाचा रथ आहे, रथ भारी. म्हणून डिझेल टाकी फुल गेली. 3709, 38 लिटर बसलं डिझेल. चला डिझेल टाकी फुल झाली, निघूया. भावना 11:30 वाजले तर आपण पोचलो हैदराबादच्या जवळ, सूर्यापेठला पोचलोय. आणि डिझेल टाकी फुल केली. 630 किलोमीटर गाडी झाली, 38 लिटर डिझेल बसलं. चांगलं आवरत दिलं गाडीने, ठीक आहे. मी म्हणलं जास्त बसते, 40च्या वर जाते का काय, कारण जास्त झाली ना गाडी किलोमीटर. 600च्या आतच टाकून घेतो आपण, 700कडे जाऊन देत नाही. आज 700 झालं कारण पेट्रोल पंपच भेटत नव्हता भारतचा. आत्ता भारतचा पंप भेटला, टाकी फुल केली. आता काय दिवसभरला गेले हो. काल डोकं जाम झालं होतं. बाम लावला बघा, तो बाम असतो ना त्यानं राव. इथं काय झालं, फोड्यात उठल्या 2, इकडं पण उठल्या, इकडं पण बारीक बारीक उठल्या. चायला बाम लय हार्ड होता का काय. 1 2 3 4 झाल्या. चायला हे काय झालं आणखीन. अवघड विषय. म्हणून चहा प्यायला थांबलेलो, उपवास असल्यामुळे सारखा चहा प्यायला लागते. चिप्स एक घेतलं बघा. हैदराबादच्या अलीकडेच आहे अजून आपण, टाइमपासच चाललाय सगळा. कारण उद्या खाली होणार नाही, उद्या संडे आहे गाडी. उद्या काय खाली होणार नाही, सोमवारीच होईल असं मला वाटतंय. मी अजून विचारलेलं नाही कंपनीत, बघतो जर उद्या होणार असलं तर रिपीट लावतो ना. मग असं पण राहिलंय थोडंसं अंतर, जाऊन फटाफट पोचून खाली पण होईल, काय विषय नाही. तर चला आपला चहा आलेला आहे, चहा घेऊ आणि निघू. रामोजी फिल्म सिटी, रामोजी लय मोठी आहे बरं का, आतमध्ये खतरनाक आहे. आपण गेलेलो नाही कधी, पण एकदा जायचं आहे, नक्की जाऊ आपण. बाहुबलीचं याचा अजून नाही, भरपूर पिक्चरचा अजून सेटअप तसंच आहे बरं का. तिथं शूटिंग झालेलं लय काय काय, अशी गावं बनवलेली आहेत ना, लय खतरनाक आहे. बघू कधी वेळ भेटला, नशीब असला आपला तर जाऊ बघायला. आपण हैदराबाद बायपासला लागलोय आपण, आता वरती चढतो हैदराबाद बायपास. खतरनाक असा हैदराबाद बायपास बघायला भेटल तुम्हाला. शिक्की घात खात चाललोय, मस्त भारी वाटतंय. आता टोल आला, टोल इथं काय कटत नाही, डायरेक्ट पाटणचीवरला आपल्याला उतरताना कटणार. तर चलो आपण लागलो बघा हैदराबाद रिंग रोडला. हा रिंग रोड कसा आहे माहिती का भावांनो, हैदराबाद सिटी मध्येच आहे आणि असा गोल फिरवलाय. समजा जर तुम्ही इथून चढला वरती आणि जर कुठंच उतरला नाही तर तुम्ही गोल 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 फिरत राहणार, असा विषय आहे. असं गोल पूर्ण सिटीला बायपास फिरवलाय. जोपर्यंत तुम्ही खाली उतरत नाही तोपर्यंत नाही, कंटिन्यू चालत राहणार तुम्ही गोल गोल गोल. लय भारी आहे. कुठनं पण जावा तेवढंच अंतर पडतं. इकडून जा नाही ते इकडून जा, इकडून जरा ना त्या रोडनं पलीकडच्या रोडनं 10 किलोमीटर वाढतं, इकडून कमी पडतं पाटणची रोड डायरेक्ट. लय भारी आणि सगळ्यात जुना आहे बरं का हायवे, एक्सप्रेस हायवे. पहिला रिंग रोड झालाय सगळ्यात.
जसं मला समजतंय तसं तर मी ज्यावेळी चान्स घेतला त्यावेळी हा रोडचं काम म्हणजे झालं होतं, नुकतं जमलं होतं, झालं नव्हतं कम्प्लीट पण चाललं होतं. मी गाडी मोठी चालवायचो त्यावेळेला, मग त्याच्यावर आता अजून चांगला बदल झाला. खट्ट मध्ये कार्यक्रम लागलाय बघ. तर चला आता काही टेन्शन नाही, आता निवांत आपलं नॉर्मल ऍक्सिलेटर पाहिजे, आता सुटायचं. 50-55 किलोमीटर आहे. भावना 3 नंबर एक्झिट आलाय आपलं पठाण शेरूचं, आणि इथून आता आपण खाली उतरतोय. हैदराबाद बायपास एंड झालाय. सरळ जातो तो नागपूर, गोल फिरत राहतो. सरळ कुठं सांगणार तुम्हाला, कुठं कुठं राहतोय, गोलच फिरणार. चला आता इथून लेपला उतरायचं आपल्याला, मुंबई रोडला पठाण शेरूला. खाली जाऊ मस्त असा चहा मारू पठाण शेरूला आणि मग निघू पुढं. पण पठाण शेरूच्या टोलवर काय कांड झालाय, एवढं ट्रॅफिक लागले, अर्धा किलोमीटरचं ट्रॅफिक लागले. काय लफडा झालाय काय माहिती, अर्धा किलोमीटर जाम लागले राव. टोल नाका बंद पडा, पेटवा तिकडं. काय कांड झाला, एकतर वैताग आलाय. त्या असं थांबायचं म्हणलं की नको वाटतं. पाहून आपण पोहोचलो जहिराबादला, ट्रॅफिक वगैरे क्रॉस करून. आणि उद्या आहे संडे, त्यामुळे कंपनीत कॉल लावलाय. म्हणजे कंपनीचा काय कॉन्टॅक्ट नाही, ज्याचा माल होता त्याला फोन केला. त्याला बोललो भाई मी संध्याकाळी पोहोचेन. आपल्याला जायचं कवटे महाकाळला, त्यामुळं 350 किलोमीटर राहिले आहेत ना, 350-400. काय आपण रातोरात झोपत जरी गेलो तरी सकाळी पोहोचतोय. त्याला म्हणलो सोबत पोहोच रहा है भाई, कैसे करेगा, खाली हो गए का नाही ते 2 नंबर पाठवतोय. बघू झाली उद्या तर होईल खाली, उद्या खाली झाली तर लय भारी काम होईल. नाहीतर मग भावना मारली आपण कर्नाटक मध्ये एंट्री. तर भावना हा ब्लॉग सध्या लय मोठा व्हायला लागलाय. मला वाटलं छोटा होईल पण लय मोठा झाला. दिवसभर 2 दिवसाचा ब्लॉग आहे, त्यामुळे हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवतोय आणि इथून पुढे नेक्स्ट ब्लॉग चालू करू. तर चला भेटू का उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.